नमस्ते मित्रांनो, इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 त्यामधील पाठ आहे सांख्यिकी सराव संच 6.5. प्रश्न पहिला, खालील बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा, इथे एक वारंवारता बहुभुज आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये y अक्षावर विद्यार्थी संख्या आणि x अक्षावर त्यांना मिळालेले गुण दिलेले आहेत आणि त्या खाली आपणाला काही प्रश्न विचारले आहेत. तर पहा, प्रश्न पहिला त्यामधला, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत? तर आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत ते पाहायचे. तर पाहूया आपण. पहा, सर्वात जास्त इथं 60 विद्यार्थी इथं आपल्याला पॉईंट दिसतोय. हा 60 विद्यार्थी इथं विद्यार्थी संख्या आहे. तर ह्याच वर्गात असतील. तर पहा, वर्ग 60 आणि 70 किती पहा. मग आपण उत्तर लिहूया इथं 60 ते 70 गुण. तर हा वर्ग आहे तो त्यांनी सांगितलं तो. नंतर प्रश्न दुसरा, शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा. म्हणजे शून्य वारंवारता कोणकोणत्या वर्गाची आहे? तर पहा, इथं आपण पाहतो वारंवारता शून्य इथं आहे आणि इथं पण शून्य आहे. म्हणजे हे वर्ग 20 ते 30 आणि इथं 90 ते 100. मग आपण लिहून घेऊया इथं 20 ते 30 आणि 90 ते 100 असे हे दोन वर्ग राहतील. नंतर इथं पहा, प्रश्न तिसरा, 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य लिहा. आता इथं वर्गाचा मध्य विचारलाय, वर्ग विचारलेला नाही. तर पहा, 50 विद्यार्थी संख्या. पहा, विद्यार्थी संख्येपासून जायचं आपण. 50 इथं आहेत. तर 50च्या बरोबर हा पॉइंट. तर हा पॉइंट पहा कोणत्या वर्गात येतोय? 50 आणि 60 या वर्गात येतोय. 50 ते 60. तर आपल्या आता वर्गमध्ये म्हणजे या दोघांची बेरीज भागिले 2. थोडक्यात याच्या मधला पॉइंट म्हणजे किती आहे? 50 आणि 60 म्हणजे इथं 55. म्हणजे 55 हा काय झाला त्याचा वर्गमध्य. मग आपण वर्गमध्य लिहून घेऊया इथं किती? 55. नंतर प्रश्न चौथा, वर्गमध्ये 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्गमर्यादा लिहा. पहा, 85 आता वर्गमध्ये असला पाहिजे. तर वर्गमध्ये 85 आपल्याला 85 पासून जावं लागेल वर्गमध्ये. पहा, वर्गमध्ये 80 आणि इथे 85 वरून वर गेलं तर हा पॉईंट मिळतो. तर 85 मग वर्ग कोणता आला? 80 आणि 90चा, बरोबर ना? मग 80 आणि 90चा, मग त्याची खालची वर्गाची खालची मर्यादा किती राहील? 80 आणि वरची किती राहील? वरची वर्ग मर्यादा 90 राहील. पहा, इथं खालची वर्ग मर्यादा 80 आणि वरची वर्ग मर्यादा 90 राहील. तर प्रश्न पाचवा पहा, त्यामधला 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती? तर 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती? पहा, 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी पहा किती? तरी 10 आणि 20च्या बरोबर मध्यभागी आहे. ह्या म्हणजे 15 वर आहे. म्हणजे किती येतं? तर 15 विद्यार्थी आहेत. पहा, इथं आपण 15 लिहू. म्हणजे 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी 15 आहेत. प्रश्न तिसरा, एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढा. इथं निकाल टक्केवारी दिलाय पहा आणि इथं खाली विद्यार्थी संख्या. 30 ते 40% मिळवणारे 7 विद्यार्थी, 40 ते 50 33 विद्यार्थी, 50 ते 60% 45 विद्यार्थी, 60 ते 70% 65 विद्यार्थी, 70 ते 80% 47 विद्यार्थी, 80 ते 90% 18 विद्यार्थी आणि 90 ते 100% 5 विद्यार्थी. वारंवारता बहुभुज काढण्यासाठी सारणी तयार करू. सुरुवातीला पहा, वर्ग घ्यायचे. तर त्यामध्ये आपल्याला दिलेले वर्ग येतं 30 ते 40 वगैरे असे वर्ग आपण सर्व वर्ग लिहून घ्यायची. नंतर वर्ग मध्य आपल्याला काढायचा आहे. पहा, इथं 30 ते 40 आहे. मग वर्ग मध्ये 35, 40 ते 50चा 45, 55, 65, 75, 85 आणि 95 अशा प्रकारे हे वर्ग मध्ये येतील. आणि नंतर वारंवारता जी की दिलेलीच आहे आपल्याला 7, 33, 45, 65, 47 आणि 18 आणि
5. आणि नंतर बिंदूचे निर्देशक पहा, जे वर्गमध्ये ते x निर्देशक मानायचे आपल्याला, आणि वारंवारता हे वारंवारता जी दिलेली असेल ती आपल्याला y निर्देशक म्हणायची. मग पहा इथं 35,7, इथं 45,33, इथं 55,45, पहा इथं 65,65, नंतर इथं 75,47, इथं 85,18, इथं 95,5. अशा प्रकारे आपल्याला हे बिंदूचे निर्देशक घ्यायचे आणि ते बिंदू आपल्याला निश्चित करायचे आहेत. सुरुवातीला आपण काय करायचं, एक्स आणि वाय ऍक्सिस आपण काढून घ्यायचे पहा. नंतर एक्स अक्षावर इथं अक्षय संकोच द्यायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला तेवढे आपले घटक बसणार नाहीत. आणि वर्गमध्ये हे आपल्याला एक्स ऍक्सिसवर घ्यायचे आहेत. पहा वर्गमध्ये 7 आहेत, तर एक 9 तरी आपल्याला यामध्ये पॉइंट असा 9 सेंटीमीटर जागा असावी, या उद्देशाने आपण त्याची मोजणी करू. आपण इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 7 असली, कारण सुरुवात इथं अगोदरच्या वर्गापासून होत असते या वारंवारता बहुभुजमध्ये. तर पहा मग सुरुवातीला पहा 35च्या अगोदरचा वर्ग आपल्याला घ्यावा लागले सुरुवातीला. मग स्टार्टिंगचा मी इथं काय केलं, अक्ष संकोच इथं काढला आणि नंतर सुरुवातीचा जो वर्ग आहे तो 35च्या अगोदरचा घेतला 25, नंतर पुढच्या 1 सेंटीमीटरला 35, परत पुढच्या सेंटीमीटरला 45, नंतर पुढच्या सेंटीमीटरला 1 सेंटीमीटरवर 55, 65, 75, 85, 95 आणि 105. अशा प्रकारे हे वर्गमध्य मी काय केले, लिहिले एक्स ऍक्सिसवर, आणि खाली लिहिले तर वर्गमध्य कंसात निकाल टक्के, अशा प्रकारे इथं लिहिलं आहे. नंतर पहा असं आपण लिहिलं की लगेच प्रमाणामध्ये आपल्याला लिहायचं इथं प्रमाणामध्ये एक्स अक्ष 1 सेमी बरोबर 10%. कारण पहा त्याच्यामधला फरक आहे वर्गमध्याचा. आपण जर पाहिला इथे 1 सेंटीमीटर 35 आणि 10 45, 45 आणि 10 55, म्हणजे 1 सेंटीमीटरला किती 10% आपण घेतलेले आहेत. तसेच पहा वारंवारतेचा जर विचार केला तर इथं वारंवारता किती आहे, सगळ्यात मोठी वारंवारता ही 65 आहे. पहा इथं आपण पाहिली 65. तर आपले जे वाय ऍक्सिसवर आपल्याला आता अंक लिहायचे आहेत, संख्या लिहायच्या आहेत, तर त्या 65 होतील या प्रमाणात आपल्याला मांडायच्या आता. तर पहा त्याप्रमाणे नियोजन केलं तर 1 सेंटीमीटरला 5, नंतर 10, नंतर 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65 आणि 70. भरपूर झाल्या 70 पर्यंत आल्या, 65 पर्यंत आपल्याला आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे आपण वाय ऍक्सिसवर काय लिहिलं, वारंवारता लिहिली. आणि वारंवारता कंसात वारंवारता म्हणजे काय दिलेली, तर विद्यार्थी संख्या दिलेली, आणि असा वर बांध दाखवायचा, म्हणजे वाय ऍक्सिसवर आपण इथं वारंवारता म्हणजे विद्यार्थी संख्या इथं दर्शवली आहे. त्यानंतर पहा जो वर्गमध्य 35 आहे त्याच्या अगोदरचा संभावित वर्गमध्य आपल्याला माहिती आहे 25 आहे. तर आपण तिथं आपल्याला टक्केवारी काही दिलेली नाही, म्हणजे 0, म्हणजे स्टार्टिंग इथून होईल 25 पासून, आणि जो एंड आहे शेवटचा वर्गमध्य आपला 95 आहे. 95च्या पुढे 105, इथं काय होईल त्याचा या ग्राफचा एंड होईल. तर पहा आता आपण 35चे आपल्याला जो पॉइंट निश्चित करायचे तर त्यामधला पहिला पॉइंट आपण पाहूया. पहा इथं 35,7 हा पहिला पॉइंट आपल्याला निश्चित करायचा आहे. पहा 35 एक्स ऍक्सिसवर 35 कुठे तर पाहावं लागेल आपल्याला. तर एक्स ऍक्सिसवर 35 आणि वाय ऍक्सिसवर किती इथं 7. तर पहा हे इथं 5 आहेत, वाय ऍक्सिसवर इथं 5, आणि त्यापुढे आपल्याला किती आता 4 मिलीमीटर घ्यावं लागतील. 2 मिलीमीटरला हे होते ना, त्यामध्ये एक विद्यार्थी येतोय 2 मिलीमीटरला, कारण आपलं प्रमाण वाय ऍक्सिसवर काय पहा, वाय ऍक्सिसवर 1 सेमी बरोबर 5 विद्यार्थी. 1 सेंटीमीटरमध्ये किती 5 विद्यार्थी आहेत, आणि 1 सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात, म्हणजे एका विद्यार्थ्याला 2 मिलीमीटर आली. मग आपल्याला जर इथं 5च्या पुढं म्हणजे 7 घ्यायचा आहे वाय ऍक्सिसवर, 7 वर पॉइंट आपल्याला निश्चित करायचा आहे वाय ऍक्सिसला, तर आपल्याला ह्या 5च्या पुढे 4 मिलीमीटर घ्यावे लागतील. तर 4 मिलीमीटर घेतले म्हणजे हे 7 आलं वाय ऍक्सिस नुसार. हा पॉइंट आपण 35,7 असं आपण लिहायचंय. सुरुवातीला पॉइंट घ्यायची आणि नंतरच आपण काय त्या लाईन ओढून घ्यायच्या. आता जर पहा दुसरा पॉइंट पहा इथं किती, तर 45,33. तर तो पहा इथं 45 एक्स ऍक्सिस 45 आणि 33. पहा इथं 30 आहेत, 30च्या पुढे आपल्याला 3 पाहिजेत, म्हणजे 3 2 6 मिलीमीटर. म्हणजे पहा ह्या 45च्या वर
इथं किती 6 लागतील, म्हणजे ही मधली लाईन 5ची आहे, 5 मिलीमीटरची. त्याच्या पुढचा पॉईंट घ्यायचा आपल्याला हा, आणि इथं लगेच पॉईंटला आपले त्याचे निर्देशक लिहायचे. तर 45,33. नंतर पहा 55,45 पहा. तर 55 एक्स ऍक्सिस वरचा 55 घ्यायचा आहे, आणि 45 पहा इथं 45 ऑलरेडी इथं आपल्याला दिलेलं आहे 45. तर त्याप्रमाणे इथं हा बिंदू घेऊन त्याचे निर्देशक 55,45 लिहायचे आहेत. नंतर 65 पहा 65,65 हा आपल्याला घ्यायचा आहे. तर एक्स ऍक्सिसवर 65 पहा, एक्स ऍक्सिसवर 65 इथं आले ही 65. याच्यावरून 65 वर घ्यायचा आहे आपल्याला वाय ऍक्सिसला. पहा असाच हा बिंदू होईल, म्हणजे हा 65 वाय ऍक्सिसवर पण 65 आणि वाय ऍक्सिसवर 65 आणि एक्स ऍक्सिसवर पण 65. त्याचे निर्देशक लिहिले 65,65. नंतर पहा 75,47. तर 75 एक्स ऍक्सिसवर 75 आणि वाय ऍक्सिसवर पहा 47 घ्यायचं. वाय ऍक्सिसवर इथं 45 आहेत पहा, 45च्या वर 2 ने जास्त म्हणजे 4 मिलीमीटर, म्हणजे 5 आहे मधली रेषा, तर त्याच्या खालच्या पॉइंटला, म्हणजे हा झाला 75,47 हा पॉइंट पहा. नंतर पुढचा आहे पहा 85,18. तर पहा इथं 85 एक्स अक्षावर 85 आणि हा 18 घ्यायचा आहे पहा. ही 15ची लाईन आहे 15. त्याच्या पुढं 3 ने, म्हणजे कितीने 3 ने म्हणजे 2 मिलीमीटरचा विचार केला तर 6 मिलीमीटर पुढं, म्हणजे बरोबर ह्या म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरच्या 1 मिलीमीटरने वरचा पॉईंट हा, म्हणजे 85,18 हा पॉईंट होईल. आणि नंतर शेवटचे पहा इथं 95,5 हे निर्देशक आहेत. तर 95 पहा, हा 95 एक्स ऍक्सिसवर आणि 5 ऑलरेडी हा 5 लाईनच आहे, त्यामुळे हा आपल्याला बिंदू आपल्याला सहज इंडिकेट करता येतो, दर्शवता येतो. इथं 95,5 लिहायला विसरायचं नाही. हे सर्व बिंदू आपण पट्टीच्या साह्याने सिस पेन्सिलने ही आकृती आपल्याला काय करायची, ओढून घ्यायची आहे. हा वारंवारता बहुभुज हा आखून घ्यायचा आहे. पहा मी तुम्हाला समजावं म्हणून हा पेनने आलेख काढलेला आहे. तर पेनने काढायचा नाही परीक्षेमध्ये, आपल्याला सिस पेन्सिलच्या साह्याने हा आलेख काढायचा आहे. तर आणि शेवटी हा शेवटच्या वर्गाला हा काय करायचा, जॉईन करून द्यायचा, ते 0 होईल त्याची वारंवारता. तर अशा प्रकारे हा वारंवारता बहुभुज आपण काढलेला आहे. पहा त्याच्यामध्ये प्रमाण लिहायला विसरायचं नाही. पहा इथे प्रमाण काय होतं, तर एक्स अक्षावर 1 सेमी बरोबर 10% आणि वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 5 विद्यार्थी आपण इथं घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण प्रश्न क्रमांक कोणता आहे तो लिहायला विसरायचा नाही, किंवा तो आलेख कशाशी संदर्भित आहे ते जरी आपण लिहिलं तरीही एकदम उत्तम आहे. अशा प्रकारे जर व्यवस्थित आलेख काढला, प्रमाण आणि व्यवस्थित त्याचे निर्देशक वगैरे लिहून काढलं तर हे व्यवस्थित होत आहे. धन्यवाद.